इराणच्या युद्धाच्या या प्रकारामुळे आता जगात शांतता कधी नांदणार हा मात्र खरा प्रश्न आहे। दरम्यान अमेरिका इराण युद्ध आक्रमक वळणावर येऊन ठेपलंय। अमेरिकेने इराणच्या इस्फहान बंकर बस्टर बॉम्ब तिथे फोडलेला आहे। इराणनं या बहरीनमधील अमेझॉन कंपनीचं सर्व्हर मुख्यालय लक्ष्य केल्यानंतर हा तणाव अधिक वाढला आहे। आता इराणनं अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्यांना लक्ष्य करण्याचा इशारा देण्यात आल्यामुळे हे एक प्रादेशिक युद्ध आता आंतरराष्ट्रीय बनलं आहे। इराणची अमेरिकेला पुन्हा धमकी। IRGC 18 अमेरिकन कंपन्या उडवणार। अमेझॉन डेटा सेंटर लक्ष्य, पुढचा नंबर कुणाचा? महिन्याभरानंतरही भडकत असलेल्या इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल युद्धात आता निर्णायक क्षण जवळ यायला लागलेत। अटीतटीच्या युद्धात एकमेकाला नामोहरम करण्याचा दोन्ही बाजूनी निकराचा प्रयत्न होतोय। काल अमेरिकेनं इराणच्या इस्फहानवर बंकर बस्टर बॉम्ब फोडला आणि त्यांचं दारुगोळा कोठार उडवून दिल्याचा दावा केलाय। त्यानंतर आता इराण देखील आक्रमक झालाय। इराणनं बहरीनमधील अमेझॉन कंपनीचं सर्व्हर मुख्यालय लक्ष्य केलं। इराणनं बहरीनमधील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी बटेल्कोच्या मुख्यालयावरती हल्ला केलाय। याच इमारतीत अमेझॉनचे महत्त्वाचे सर्व्हर होते। या हल्ल्यात इमारत पूर्णपणे निकामी झाली आहे। आता इराण अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्यांना लक्ष्य करण्याची योजना आखत आहे। डेल, मायक्रोसॉफ्ट, गुगल, ॲपल, इंटेल, IBM, टेस्ला, बोईंग, एनविडिया, HP, सिस्को, ओरेकल, मेटा, JP मॉर्गन, जनरल इलेक्ट्रिक, स्पायर सोल्युशन्स, बोईंग ग्रुप 42 या 18 अमेरिकन कंपन्या इस्रायल आणि अमेरिकेच्या लष्करी आणि गुप्तचर संस्थांना सहकार्य करत असल्याचा दावा इराणनं केलाय। इराणमध्ये झालेल्या सायबर हल्ल्यांसाठी या कंपन्यांना जबाबदार धरण्यात आलंय। यातील बहुतेक कंपन्यांची कार्यालयं ही दुबई आणि अबुधाबी इथे आहेत। दुसरीकडे इराणच्या ड्रोन्सनी इराकच्या इरबिल शहरात हल्ला केलाय। यात ब्रिटिश ऑइल कंपनी कॅस्ट्रॉलला लक्ष्य करण्यात आलं। या हल्ल्यानंतर कंपनी परिसरात मोठी आग लागली होती। या व्यतिरिक्त देखील अनेक मोठे हल्ले दोन्ही बाजूनी सध्या होत आहेत। अमेरिकेकडून इराणच्या जमिनीखालील तळांवर हल्ले करण्यात आलेत। यासाठी बंकर बस्टर्स आणि प्रिसिजन मुनिशनचा वापर करण्यात आलाय। इराणकडून पश्चिम आशियातल्या आणखी एका तळावर क्षेपणास्त्र हल्ला केला गेलाय। अमेरिकेच्या एअर डिफेन्स सिस्टीमला चकवा देत क्षेपणास्त्र तळावर आढळलाय। इराणकडून बहरीनमधील अमेरिकेच्या 5th फ्लीटच्या तळावर भीषण हल्ला करण्यात आला। इराणकडून ऑपरेशन वेव्ह 88 द्वारे अमेरिका आणि इस्रायलच्या तळांवर भीषण ड्रोन हल्ला झाला। इस्रायली हवाई दलाकडून लेबनॉनची राजधानी बेरूतवर हवाई हल्ला करण्यात आला। दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलचा मोठा हल्ला, हिजबुल्लाचा शस्त्रास्त्र साठा उद्ध्वस्त झालाय। थोडक्यात नुकसान दोन्ही बाजूंचं होतंय, पण युद्धातून पाय मागे घेण्यास कुणीच मागे नाहीये। आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात युद्धासंदर्भात काही नरमाईचं धोरण समोर येतंय का हे पाहावं लागणार आहे। अन्यथा आखातातला वणवा आणखी भडकण्याची भीती आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।